तर मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये सगळे गुंड आलेले असतात आणि ते अर्जुनला मारहाणी करत असतात. तर त्यातीलच एक जण अर्जुनवरती चप्पल फेकून मारतो आणि सायली ती चप्पल झेलते. त्याच्यानंतर सायली त्यांना उत्तर देते की तुम्ही असा इथे येऊन हिंसाचार केला म्हणजे तुम्ही बरोबर आहात का? तुम्ही कितीही हिंसाचार केला तरी तुम्ही खरे आहात असं सिद्ध होत नाही आणि एका प्रतिष्ठित वकिलाच्या ऑफिसमध्ये येऊन इथे तोडफोड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तर त्यातला एक जण म्हणतो, आम्ही इथे न्याय करायला आलो आहे. तर सायली बोलते, न्याय? इथे येऊन न्यायनिवाडा करणारे तुम्ही कोण? आणि इथे येऊन तुम्ही महिला स्टाफ आहे तर त्यांच्यासमोर तुम्ही मारहाण करता, चप्पलने मारता, तोडफोड करता आणि या सगळ्याचा मी व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ मी पोलिसांना दाखवेल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की न्याय म्हणजे काय असतो. चला निघा इथून, जा बरं इथून, असं सायली त्यांच्यावरती खवळते. त्याच्यानंतर त्यातलाच एक जण बोलतो, पोलिसांचं लचंड आपल्या पाठीमागे नको, चला बाबा इथून, यांना आपण नंतर बघू, आणि तिथून ते निघून जातात. तर आता लगेच पिऊन दादा सायलीला बोलतात, सायली ताई, बरं झालं तुम्ही इथे आलात. बघा ना, ह्या लोकांनी इथे येऊन किती तोडफोड केली आहे. त्याच्यानंतर चैतन्य देखील बोलतो, सायली अगं तुझं हे रूप तर आम्हाला माहीतच नव्हतं. सायली बोलती, काय करणार, अशा माणसांसाठी असं रूप घ्यावंच लागतं. तर ती अर्जुनला बोलते, अहो ऐका ना, तुम्ही ना आज सगळ्यांना सुट्टी देऊन टाका. तर त्याच्यानंतर अर्जुन पिऊन दादांना सांगतो की सगळ्यांना आतमध्ये बोलवा म्हणून. आणि अर्जुनचा सगळा स्टाफ आतमध्ये आल्यानंतर अर्जुन त्यांना बोलतो, आय एम रिअली सॉरी. तुम्ही माझ्या इथे काम करता म्हणून तुम्हा सगळ्यांना हा प्रॉब्लेम सहन करावा लागला. तर गोरेबाई बोलतात की सर, आम्हाला माहीत आहे तुमची आणि चैतन्य सरांची याच्यामध्ये काहीच चुकी नाही. तर अर्जुन त्यांना थँक्यू बोलतो आणि त्याच्यानंतर बोलतो की तुम्ही आता सगळेजण घरी जा आणि याच्यानंतर काय अपडेट्स असतील ते मी तुम्हाला कळवत राहील आणि स्वतःची काळजी घ्या, असं म्हणून तो स्टाफला घरी पाठवतो. तर आता इकडे पिऊन दादा एक नोटीस घेऊन येतात आणि ती नोटीस अर्जुन वाचतो. तर सायली विचारते, कसली नोटीस आहे? तर अर्जुन बोलतो, बार काउन्सिलची नोटीस आहे. सायली विचारते, म्हणजे? अर्जुन बोलतो, बार काउन्सिलची, म्हणजे आता आमची इन्क्वायरी होणार आहे. साक्षीने जे काही आमच्यावर आरोप केले आहेत ना, त्याचं आता आम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागणार आहे आणि आम्ही इतका दिवस जे काही रेपुटेशन मिळवले, जी काही मेहनत केली आहे ना, ती सगळी आमची एका दिवसात संपणार आहे. तर चैतन्य बोलतो की साक्षीने जे काही नाटक केलं आहे त्याचा ती तर पुरावा गोळा करू शकणार नाही, पण आता ही इन्क्वायरी म्हणजे खूप नामुश्किल आहे आणि तिने आपल्यावरती खोटे पुरावे सिद्ध करणारे खोटे वकील असा स्टॅम्प लावला आहे रे अर्जुन. आता याच्यापुढे कोणताही क्लायंट आपल्याकडे केस घेऊन येताना 10 वेळा विचार करेल. असं टेन्शनमध्ये येऊन अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात. तर पिऊन दादा लगेच सायलीला बोलतात, बघा ना सायली ताई, अर्जुन दादा आणि चैतन्य दादा यांच्यासारख्या प्रामाणिक माणसांवरती त्या बाईने किती खोटे आरोप केले हो, तर आता कसं होणार? तर सायली बोलते, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगते तसं करा. आणि आता कोणत्या तरी सायली प्लॅनिंगमध्ये असते. तर आता इकडे अर्जुनच्या घरचे सगळे अर्जुनची बाहेर वाट बघत बसलेले असतात. तर तिथे कल्पना येते आणि पूर्णाजीला बोलते की पूर्णाजी, तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लं नाही, तुम्ही आधी जेवण करून घ्या बरं. तर पूर्णाजी बोलते, मला आता भूक नाही, मी जेवणार नाही. जेवायला पूर्णाजी नकार देते. तर कल्पना बोलते, हो पूर्णाई, असं काय करते, तुम्हाला गोळी घ्यायची असते. तर अश्विन बोलतो, पूर्णाजी तू गोळी घेणार आहेस आणि तुला जेवणसुद्धा करायचं आहे. तर विमल बोलते की हो, मी गोळी घेऊन येते. विमल आतमधून गोळी घेऊन येते तर त्यामध्ये सगळ्या गोळ्या संपलेल्या असतात. अश्विन बोलतो, हे काय पूर्णाजी, यात तर एक पण गोळी शिल्लक नाही आहे. पूर्णाजी बोलते, अरे बाबा, ते गोळ्या रात्रीच संपल्या होत्या, पण मी सांगल म्हणून विसरून गेले. मी कशी काय गोळी आणायला सांगायचं विसरले, काय माहिती. त्याच्यानंतर अश्विन बोलतो की ठीक आहे, मी बाहेर जाऊन गोळी घेऊन येतो. पूर्णाजी बोलते, नको रे बाबा, तू काही आता बाहेर जाऊ नकोस, तू इथेच थांब. तर अश्विन बोलतो, पूर्णाजी त्यात काय एवढं, मी लगेचच गोळी घेऊन परत येतो. तर अश्विन तिथून जायला निघतो. तर कल्पना बोलते, सावकाश जा रे बाबा. आणि अश्विन जातो, पण कल्पनाला मात्र इकडं टेन्शनच आलेलं असतं.
तर आता इकडे अर्जुन विचार करत असतो आणि तो चैतन्याला बोलतो, चैतन्य हे सगळं काय होऊन बसलं रे? आता ही बार काउन्सिलची नोटीस आली असं कधी वाटलं पण नव्हतं रे. आपण किती मेहनत करून एक एक केस जिंकत आलो होतो रे. तर चैतन्य बोलतो, हो ना, त्या साक्षीला या सगळ्याची खूप मोठी किंमत चुकवावी तर लागणार आहे. पण आता हा सगळा लॉस झाला आहे तो आपण कसा भरून काढणार आहे रे अर्जुन? तर त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता मित्रांनो इकडे असं दाखवले, अश्विन गोळी घ्यायला बाहेर पडलेला असतो. तेवढ्यात 2 गुंड पाठीमागून येतात आणि अश्विन गाडी काढणार तेवढ्यातच अश्विनला दगड फेकून मारतात. त्याला जोरात डोक्याला दगड लागतो. तो वरती मान करून पाहतो तोपर्यंत ते गुंड पळून गेलेले असतात. तर आता परत इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंजण बोलताना दाखवलेत. तर अर्जुन बोलतो, मला तर विश्वासच बसत नाहीये, आपल्याला बार काउन्सिलची नोटीस आली आणि आपल्या हातून सगळ्या केसेस गेल्या म्हणून. तर तेवढ्यात तिथे सायली येते. तर सायली दरवाजात उभी राहून बोलते की मे आय कम इन सर. आणि ती आतमध्ये येते आणि बोलते की कोण बोललं तुम्हाला तुमच्या हातातून सगळ्या केस गेल्या आहेत म्हणून? ही आहे आमची मधुभाऊंची केस आणि ती तुम्ही लढणार आहात आणि मला खात्री आहे ही केस तुम्ही जिंकालच. आणि तुम्ही ही केस जिंकल्यानंतर तुमची गेलेली इज्जत, तुमचा नावलौकिक सगळं काही तुम्हाला परत मिळणार आहे. आणि तुमच्यासारखा प्रामाणिक आणि हुशार वकील मी आजपर्यंत कुठे पाहिला नाही. तर लढाल ना आमची केस? असं सायली बोलते. आणि लगेच सायली हात पुढे करते आणि बोलते, ठरलं तर मग. अर्जुनसुद्धा सायलीकडे पाहतो आणि उभा राहतो आणि तो सुद्धा शेक हँड देतो आणि बोलतो की ठरलं तर मग. तर मग दोघेही बोलतात, आता रडायचं नाही तर आता लढायचं. आणि दोघेही एकमेकांकडे बघून स्माईल देतात. तर सायली त्यांना बोलते की आता तुम्ही दोघांनीही हातपाय गाळून बसायचं नाही हा. आता तुम्ही खूप प्रयत्न करायचे कारण अख्खा स्टाफ तुमच्यासोबत आहे आणि अजून आणखीन काही माणसं अशी असतील की जी तुमच्यासोबत असतील. तर दरवाजातून रविराजसुद्धा बोलतो की मी सुद्धा आहे. तर चैतन्य, सायली आणि अर्जुन लगेच रविराज सरांकडे पाहायला सुरुवात करतात. अर्जुन लगेच बोलतो, सिंधू. रविराज बोलतो, मग काय? मग सायलीची पत्रकार परिषद पाहिली, मग नंतर म्हटलं की तुम्हाला आता कोणाच्या तरी सपोर्टची खूप गरज आहे आणि मग काय, म्हणून आलो मी इथे. आता इकडे साक्षीने खूप मोठी पैशांनी भरलेली बॅग ॲडव्होकेट पवार समोर ठेवली आहे आणि बोलती, हे बघा ॲडव्होकेट पवार, मी आता खूप मेहनतीने इथे वातावरण तापवलं आहे. अर्जुन आणि चैतन्याची इमेज मी धुळीला मिळवली आहे. त्यांनी माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलं ना, त्यावेळेस त्यांनी जे पुरावे दिले होते ते खोटे आहेत असं वातावरण मी इथे निर्माण केलं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही अण्णांना सोडवायला हवं. तर साक्षी बोलते, येते ना लक्षात, म्हणजे अण्णांना बाहेर काढा. तर ॲडव्होकेट पवार बोलतात, तुम्ही जे आरोप केले आहेत ना ते कायद्याने त्यांना आधार नाही हो मॅडम. तर साक्षी बोलते, जर कायद्याने आधार असता तर तुमच्यासमोर मी नोटा मोजल्या नसत्या ना ॲडव्होकेट पवार. त्याच्यानंतर ती पाठीमागून पिस्तूल काढते आणि ॲडव्होकेट पवार समोर धरते. तर ॲडव्होकेट लगेच घाबरून बोलतो की सुटतील ना, महिपत सर नक्की सुटतील. तर साक्षी बोलते, हो पण मी इथे जी आग लावली आहे ना ती आग थंड व्हायच्या आतमध्ये अण्णा सुटायला हवेत, नाहीतर मी तुम्हाला थंड करेल, अशी साक्षी ॲडव्होकेट पवारला बोलते. तर आता ॲडव्होकेट पवार साक्षीला बोलतात की तुम्ही जे वातावरण तापवलं आहे ना त्याचा फायदा होत आहे. तर साक्षी विचारते म्हणजे? त्यावरती ॲडव्होकेट पवार बोलतात की चैतन्य गडकरी आणि अर्जुन सुभेदार यांच्यावरती बार काउन्सिल बसला आहे, म्हणजे त्यांच्यावरती आता कारवाई होऊ शकते. तर साक्षी बोलते, वाव, वंडरफुल. त्याच्यानंतर साक्षी त्यांना लगेच बोलते की आता तुम्ही बघाच, ते दोघेही वकील तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा दिसणार नाहीत, हा शब्द आहे माझा. तर असं बोलून ॲडव्होकेट वकील जाऊ का म्हणून विचारतात. तर साक्षी बोलते, जा. त्याच्यानंतर इकडे अर्जुन बोलतो, आमच्यावरती जे काही आरोप झालेत ते सगळे खोटे आहेत रे सिनियर. तर रविराज बोलतो, अरे अर्जुन, मला काही माहीत नाही का, तुम्ही आधी बसा बरं. तर रविराज बोलतो की मी महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना उशिरा का होईना यांचा खरा चेहरा मला समजला आहे. त्या दोघांनी तुमच्या दोघांना अडकवण्यासाठी सगळा हा रचलेला डाव आहे, पण आपण त्यांना याच्यात यशस्वी होऊ द्यायचं नाही. मी आहे तुमच्यासोबत. तर अर्जुन बोलतो की मला तुझ्या याच विश्वासाची खूप गरज होती, थँक्यू. तर त्याच्यानंतर रविराज बोलतात, अरे अर्जुन, आपल्याच माणसांचे कोणी आभार मानतं का? तर लगेच सायली बोलते की सर, तुम्ही तुमचं एवढं सगळं दुःख विसरून आमच्यासाठी इथे आलात. तर रविराज बोलतात की तूच सांगितलं होतंस ना की मी जर दुःख कवटाळून बसलो तर ते प्रतिमाला आवडणार नाही म्हणून. आणि खरं तर ही रडत बसण्याची वेळच नाही आहे, आता साक्षी शिकरे आणि महिपत शिकरेचा सामना करायची वेळ आहे. त्याच्यानंतर चैतन्य बोलतो, खरंच तुम्ही आलात, तुमचा आम्हाला खूप आधार वाटला सर.
रविराज सर बोलतात, अरे कोणीतरी तुमच्यावरती खोटे आरोप करते, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि असं असताना मी गप्प बसेल का? तर रविराज विचारतात, अरे अर्जुन, तू बार काउन्सिलची नोटीस वाचलीस का? तर अर्जुन बोलतो, हो. तर रविराज बोलतात की आता हे फार कठीण होणार आहे, कारण त्याच्यावरती कडक कारवाई होऊ शकते. तर अर्जुन बोलतो, कडक कारवाई म्हणजे काय बोलतोस तू? तर रविराज बोलतात की मी बार काउन्सिलच्या पॅनेलवर आहे आणि आत्ताच मी तिथून मीटिंगवरून येत आहे. रविराज बोलतात की त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या दोघांची सनद रद्द करण्यात यावी. अर्जुन बोलतो, काय? तर सायली बोलते, पण त्या साक्षीकडे यांच्या विरोधात पुरावे कुठे आहेत? तर रविराज बोलतात, हेच सगळं मी आता तिथून बोलून आलो आहे आणि ती साक्षी जे सगळं खोटं बोलते आहे हे तुम्हाला दोघांना तिथे सिद्ध करायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमची बाजू मांडावी लागेल. तर चैतन्य बोलतो, पण ते आमची बाजू ऐकून घेतील का? तर रविराज बोलतात की तुमचं आजपर्यंतचं रेपुटेशन पाहून त्यांना तुमची बाजू ऐकून घ्यावीच लागेल आणि ते तयारसुद्धा झाले आहेत आणि तुम्हाला 2-3 दिवसातच बार काउन्सिलसमोर हे सगळे पुरावे सिद्ध करावे लागतील. अर्जुन बोलतो, सिनियर तू आम्हाला मदत करशील ना? तर रविराज बोलतो, हो ऑफकोर्स करणार. एक लक्षात ठेव, जेवढ्या लवकर खोट्याची लाट येते ना तेवढ्या लवकर विरूनसुद्धा जाते, पण तोपर्यंत आपण आपल्या पायाखालची वाळू सटकू द्यायची नाही. आणि सायली बोलते की खरं तर सर तुम्ही आमच्यासोबत आहेत ना म्हणून आम्हाला खूप मोठा धीर आला आहे. आणि ते चौघंही उभे राहून एकमेकांच्या हातात हात देऊन चौघंही ठरवतात की आता या साक्षीला आपण धडा शिकवायचाच. तर आता इकडे अश्विन घरी आलाय आणि अश्विनच्या डोक्याला लागले. तर अस्मिता त्याच्या डोक्याला मलमपट्टी करते. अश्विन बोलतो, जरा थोडं टाईट बांध गं. तर कल्पना बोलते, अरे पण तुला असं मारलं, दगड मारला कोणी? तर अस्मिता बोलते, काय नाही, ते कोपऱ्यावरच्या टाळकट पोरांनी दगड मारला असेल. थांब, मी जरा त्यांच्या आई वडिलांना विचारूनच येते. तर पूर्ण आजी बोलते, तू थांब गं बाई, जरा थांब, आपल्याला या सगळ्याची पूर्ण कल्पना नाही आहे, तू जरा थांब. तर त्याच्यानंतर विमल बोलते की अर्जुन दादा खूप दुखतंय का हो? तर तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात. सायली बोलते, काय झालं अश्विन भाऊजी? तर अश्विन बोलतो, अगं वहिनी, मी गोळी आणायसाठी आता बाहेर पडलो होतो, तर कुठून तरी जोराचा दगड आला आणि मला जोरात डोक्याला लागला. तर अर्जुन विचारतो, तुला कोणी दगड मारला, तुला कोणी दिसलं का? तर अश्विन बोलतो, नाही रे, मला दगड मारला त्यावेळेस मी वरती बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं आणि त्यावेळेस मला काही सुचलंच नाही. पण जाऊ दे, मी ठीक आहे. बरं मला सांग, आज ऑफिसमध्ये काय झालं? तर त्यावेळेस सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघेही एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. एकटक पाहतच असतात. तर त्याच्यानंतर पूर्णाजी विचारते, काय झालं रे बाळा, सगळं काही ठीक आहे ना? पण ते दोघेही एकमेकांकडे पाहतच असतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.